ठाणे रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी झालेली आहे। कोकण कन्या, तुतारी, कोकण एक्सप्रेस ही जी आहे ती पकडण्यासाठी प्रवाशांची गर्दी होताना दिसते। तब्बल 25 तासांपासून प्रवासी स्थानकावरती ताटकळत होते। गणपतीसाठी गावासाठी निघालेले आहेत। त्या गावाला जात असताना 24च्या अगोदर त्या ठिकाणी आपल्या बघू शकतो की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रांगा या जे काही कोकणवासी लावलेल्या आहेत। 24 तास अगोदर या ठिकाणी रांगा लावल्यानंतर जे कोकणवासी आहेत त्यांना त्यांच्या गावाकडे जावं लागतंय। जे काही कोकणवासी आहेत ते माझ्याबरोबर आहेत। काय वाटतंय रांग लागलेली अशी दररोज 24च्या अगोदर काय रात्रीच लाईन आली किंवा 24 होतीच थोड्या वेळाने। पहिली लाईन बरी होती खरं म्हणजे लाईन लावायची म्हणलं की खूप लाईन चांगली भेटत आणि माणसं पण व्यवस्थित जात होती। आणि आता सर्व बोलतात की आई तुमची फॅमिली घेऊन ये। 24 तर फॅमिली येऊ शकत नाही ना, 24 थोडी फॅमिली आहे ना। तर कोणत्याही डिलिव्हरी वगैरे व्हायची ना तर जो जाईल तोच जाईल असं थोडी सिस्टम आहे। पहिली शिस्तीत जायला होती आणि व्यवस्थित जायला होती लाईन। की पहिलीची लाईन होती तीच चालू झाली पाहिजे एवढं आमचं प्लॅन। पहिलं काय होतं लिस्ट होती ना, लिस्ट त्या लिस्टवर कसं असायचं समजा आता माझं नाव X आहे तर तुमची माणसं किती तर 4 माणसं, मग म्हणजे माझ्यावर 4च माणसं असायची त्यावेळेला। आता काय होतं, आता मी एकटा आहे समजा इथे काहीच कोणाचा पायपोच नाही कोणाला। मी आता 4 सामान संध्याकाळी 8 घेऊन येणार जे काही कोकणवासी कोकणात जाणार आहेत त्यांची फॅमिली या ठिकाणी येऊ शकत नाही आहे। ज्याप्रमाणे पूर्वी काही संघटना या ठिकाणी रांग लावत होते अशा प्रकारची रांग लागली तर नक्कीच जे कोकणवासी त्यांचा प्रवास करू असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। विकास काटे, शांती ठाणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।